आम्हाला आत्ता खात्री पटलेली आहे, पाणी येतंय, 24 गावाचा प्रश्न मिटलेला आहे. दादाने एकदम चांगलं केलं, कमी वेळेत पाण्याची व्यवस्था केल्यामुळं आम्ही दादावर खुश आहे. तपकिरी षटपळ म्हणजे गुंजेगाव बंधाऱ्यातच पाणी सुटणार ना, गुंजेगाव बंधाऱ्यातून परत उपसा सिंचन करून ह्या 24 गावासाठी येणार. त्यामुळं षटपळ गावाला ह्याचा खूप मोठा फायदा, षटपळ म्हणा, तनाळी म्हणा, गुंजेगाव म्हणा, तावशी म्हणा, ह्या गावाला प्रोकोशनाचा का होईना पण भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. 100% ह्या माणसावर आमचा इतका विश्वास आहे. ह्या माणसानं जो आमच्या गावातलं जो रस्ते होत नव्हतं 25, 35 वर्षापासूनची जी रखलेली कामं होती त्या माणसानं पूर्ण केली. आज जे लोकांचं 80-90 वर्ष वय झालं त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आज आनंद अश्रू होते. आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला काम चालू दिसेल ना, कागद दाखवण्यापेक्षा पाणी दाखवण्यावरती विश्वास आहे. असं वाटत नाही की बाबा काय इलेक्शन संपलेलं आहे, आमदारकी संपलेली आहे, परत एकदा आश्वासन आहे, असं कुठंच नाही. या लोकसभेचं इलेक्शन संपले की तुम्हाला काम चालू झालेलं दिसल्यानंतर तर काय अडचण आहे. दादाने भावळेत काम इतकी दिली की माप नाही इतकी कामं दिली ती आणि झाली ती कामाची. आमच्यात पावसाळ्यात सुद्धा वड कधी भरून मिळत नव्हतं बंधारं. आता आमदार साहेबांचं पत्र गेलं ऑफिसला, त्यांच्या अधिकारी सांगितलं आम्हाला उन्हाळ्यात पाहिजे सुद्धा तुमचं बंधार भरून मिळतं. मग अशा नाही त्या कार्यक्रमाला यायचं नाही, हेच कुणाकडे कट्टर भारत नाही कट्टर माणसं होतो. माझ्या तिकडे तर कोण पळत कुठे सभा असते मी जात होतो. पण आमचं काम केलं नाही भारत नानानं. आता नानानं 8 दिवसात काम केले दादानं. त्यामुळे दादा मागे राहणार नाही नाही समाधान दादा आहे. टाकून देतो मला त्यानं पडशी टाकून दिलं आम्हाला भगीरथ दादानं आणि त्याच्या मागे जायचं काय गरज आहे. आजपर्यंत जी झालंय ही सध्या राजकारण पुरतं झालंय. दादामुळं जरा आश्वासन थोडं आधार लागलाय. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांच्या प्रयत्नातून 24 गावचा बहुप्रतीक्षित पाणी प्रश्न काल त्या ठिकाणी निकाली लागला आहे आणि लवकरच त्या संदर्भामध्ये टेंडर निघून कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती नुकताच या ठिकाणी आमदार समाधान अवताडे यांचा जो सत्कार सोहळा झाला त्यामध्ये त्यांनी दिली आहे. खरं तर बऱ्याच वर्षापासून हा 24 गावचा, पूर्वी तो 35 गावांचा म्हणून ओळखला जायचा, मध्यंतरी त्यातली काही गावं म्हैसाळ योजनेमध्ये गेली आणि मग उरलेला हा 24 गावचा पाणी प्रश्न हा कमालीचा तीव्र झाला होता. या 24 गावातील लोकांनी आम्ही ही मतदारसंघ सोडूच परंतु आम्हाला कर्नाटकामध्ये सामील करा अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या होत्या. त्यानंतर आता आमदार समाधानदादा अवताडे यांच्या पाठपुराव्याला त्या ठिकाणी यश येताना दिसतंय. खरं तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेकांनी त्या संदर्भामध्ये आवाज देखील उठवले होते. स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी देखील या संदर्भामध्ये पाठपुरावा केला होता. प्रिंतीताई शिंदेनी काल खरं त्या संदर्भातली स्टेटमेंट दिली होती. परंतु या सगळ्याच्या मध्ये खरं तर जाऊन त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे यांनी सत्ताधारी म्हणून ज्या पद्धतीने पाठपुरावा केला, फाईलमधल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्या. मगाशी त्यांनी सांगितलं अनेक संदर्भातली अटी शर्ती घालून एखादी फाईल मंजूर केली तर ते काम निश्चितपणानं होत नाही. त्यामुळं अटी शर्ती विनाचं काम झालं पाहिजे. त्यासाठी इथल्या फाईलमधल्या सगळ्या अटी शर्ती काढून ही फाईल मंजूर करणं गरजेचं होतं अशा संदर्भातली माहिती त्यांनी सांगितली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील या जनतेला काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. नमस्कार काका. नमस्कार. खरं तर आमदार साहेबांनी मागाशी भाषण केलं, पूर्वी कशा पद्धतीनं फायली गेल्या, प्रश्न कधी निर्माण झाला, आता तो पुन्हा कशा पद्धतीनं सुटला, कशा पद्धतीनं काम केलं, कुठकुठल्या पद्धतीच्या अटी शर्ती होत्या, कुठकुठल्या पद्धतीच्या अडचणी त्या फाईलमध्ये होत्या, त्या कशा पद्धतीनं दूर करण्यात आल्या, अशी बरीच माहिती खरं तर सांगून हा पाणी प्रश्न अखेर मंजूर होऊन लवकरच त्या संदर्भातलं काम सुरू होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. काय पद्धती आम्हाला असं वाटतंय की आदरणीय समाधानदादा अवताडे हे मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे जरी त्यांनी आमदार असले किंवा विधानसभेचे सदस्य जरी असले तरीसुद्धा ते एक सदस्य नसून ते आम्हाला याच्या अगोदर कित्येक लोक आम्हाला आमदार म्हणून होऊन गेले. मगाशी मी बोललो किंवा सांगितलं की कित्येक लोकांनी आम्हाला फक्त या इलेक्शनच्या किंवा आमदारकीच्या नावावरती त्यांनी फक्त गाजर दाखवले, ते आमदार झाले, पदं भोगले, निघून गेले, परंतु अद्यापर्यंत कोणतेही कामं केलेलं नाही. जरी केलं तरी एकदा निवडून जायचं, त्यांनी विधान भवनामध्ये गेलं, काही खुर्ची घ्यायचं, खुर्चीवरती बसायचं, तिथलं निघून घ्यायचं, पण कामाबद्दल त्यांना काही काळजी नव्हती. का वाटतंय का पाणी येणार ना, पाणी याच्या अगोदर आम्हाला हे का असं वाटतंय तर याच्या अगोदर आम्हाला ते म्हशाच्या 6व्या टप्प्याचं जे काही काम होतं त्यासाठी त्यांनी लोक असंच म्हणायचे की पाणी पूजनासाठीच फक्त यांनी पाणी काढलंय किंवा पाणी फक्त मतदानासाठी जेवढं केलेलं असे म्हणत होते. परंतु आम्हाला मागील 1 महिन्याच्या पाठीमागे आम्हाला शिवणगी गाव म्हणजे 35 गावचा जे पाणी प्रश्न होता त्यावेळेला पाणी आलं. आम्हाला ॲक्च्युली एक आठवडा सगळ्यांना 1 महिन्यापर्यंत पाणी आलं, परंतु ते कोणत्या तरी कार्यासाठी परत ते आता बंद आहे, पण ते येणार पाणी. आणि हे 24 गावचं जे प्रश्न पाण्याचं आहे हेही सुद्धा मार्गी लावलेलं आहे. ज्यावरती मार्गी लावलेलं आहे ते कडेला नेण्याचं कार्य हे दादानी करणार आहे. त्यावेळेला आदरणीय समाधान दादांना तिकडून फोन येईल त्यावेळेला लगेच अंबादास कुलकर्णीला ते फोन येतं पाणी येणार आणि ते कार्य करणार. गाव आहे शिवणगी, मुक्कापोट शिवणगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. शिवणगी. आज दादाने इथं सत्कार सोहळा झाला, तुम्ही पण येऊन इथं दादांचा सत्कार त्या ठिकाणी केलाय. काय वाटतंय
आता तरी खात्री पटते का? आम्हाला आत्ता खात्री पटलेली आहे, पाणी येतं आहे, 24 गावाचा प्रश्न मिटलेला आहे आणि 11 गावाचं पाणी आलेले आहे. सगळं आमदारनं आम्हाला सोय भरपूर केलेल्या आहे. काय निधी आलाय का गावाला? निधी भरपूर निधी आलेला आहे. किती आलाय शिवणगी? आता नाही म्हटलं तर 1 कोटीपर्यंत निधी आलेला आहे शिवणी गावाला. बरं. हां, बरं. इकडं रस्ता होते, रस्ता सगळं संपले, पूर्ण झालेले आहेत. पाणी परवा आलं आता बंद झालं, आता पाणी आणि सोडणार आहेत. व्यवस्थित आमचं गावाचं व्यवस्थित काम चालू आहे. ठीक. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? तपकिरी शेटपळ. तुम्ही इकडे येताय? हा, तपकिरी शेटपळ म्हणजे गुंजेगाव बंधाऱ्यातच पाणी सुटणार ना. गुंजेगाव बंधाऱ्यातून परत उपसा सिंचन करून ह्या 24 गावासाठी येणार. त्यामुळं शेटपळ गावाला ह्याचा खूप मोठा फायदा. शेटपळ म्हणा, तनाळी म्हणा, गुंजेगाव म्हणा, तावशी म्हणा, ह्या गावाला प्रोकोशनाचा का होईना पण भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. मंगळवेढचा तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबर पंढरपूर तालुक्यातील सुद्धा काही गावांचा ह्यामुळं फायदा होणार आहे. त्यामुळं त्या आमदार साहेबाचं आम्ही मनापासून ऋणी आहे. 100% ह्या माणसावर आमचा इतका विश्वास आहे. ह्या माणसानं जो आमच्या गावातलं जो रस्तं होत नव्हतं 25, 35 वर्षापासूनची जी रखलेली कामं होती ह्या माणसानं पूर्ण केली. ह्या माणसाच्याच नावात समाधान आहे. त्यामुळं 100% ह्या गावाचं, ह्या भागाचं नंदनवन केल्याशिवाय हा माणूस सोडणार नाही आणि सर्वांचंच हा माणूस समाधान करण्यासारखं नावातच समाधान असल्यामुळं समाधान हे होणारच आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे. नमस्कार. कुठलं गाव? तपकिरी शेटपळ. तपकिरी शेतपळचा गडी बोललाय आता. तपकिरी शेटपळचा ते त्याचं मत बोलला असेल. बर. तुमचं काय आहे? आमचं बी आमदार साहेबांबद्दल मत जरा जाणून घेतलं तर बरं होईल. तुम्ही सांगाय जरा लावा. हां. आज ही 24 गावची योजना मंजूर झाली म्हणून इथं सर्वसामान्य जनता आपलं फेटवालं बघितलं का काका? आज जे लोकांचं 80-90 वर्ष वय झालं त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आज आनंद अश्रू होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता इथल्या मायबाप जनतेच्या, तर तो आनंद आज त्यांचा जो झालेला आहे, तर तो आनंदाचं सार्थक आणि चांगल्या पद्धतीने ते काम आज झालेलं आहे ते 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं. तर या 2 तालुक्यातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथली सुज्ञ जनता ही सन्माननीय आमदार साहेबांच्या पाठीशी निश्चितपणानं उभा राहणार आहे आणि समाधानदादा अवतडे त्यांच्या नावातच समाधान आहे असं हे समाधानदादा या पंढरपूर मंगळवेढ्याचं. अशी पण प्रतिक्रिया की अनेक वेळा अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या होत्या. लोकांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवणार नाही. ह्याच्यामध्ये काय पाठीमागच्या वेळा काय घडलं होतं किंवा आता दादाने मगाशी बोलताना सांगितलं की पहिल्यांदा ज्या वेळा, कारण बरीच लोक अशी म्हणत होती की पहिल्यांदा तुम्ही फुलं उधळली, गुलाल उधळला, कलश घेतला, ते काय होतं आणि मग त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, त्या 2 मंजुऱ्यामधलं अंतर त्यांनी सांगितलं की आता जवळपास काम पूर्ण होऊन वर्क ऑर्डरच निघणार. त्या ठिकाणी विश्वास बसतो का ह्या सगळ्या गोष्टीवरून काम होईल वाटतं? निश्चितपणानं आता आचारसंहिता लागणार आहे थोड्या दिवसामध्ये लोकसभेचे. पण निश्चितपणे आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला काम चालू दिसेल ना. कागद दाखवण्यापेक्षा पाणी दाखवण्यावरती विश्वास आहे आणि मला असं वाटत नाही की बाबा काय इलेक्शन संपलेलं आहे, आमदारकी संपलेली आहे, परत एकदा आश्वासन आहे, असं कुठंच नाही. या लोकसभेचं इलेक्शन संपले की तुम्हाला काम चालू झालेलं दिसल्यानंतर तर काय अडचण आहे. इथली जनता सगळी सुज्ञ आहे. तुमच्या डोळ्यासमोर जर काम चालू दिसेल तर तुम्ही डोळं उघडूनच पुरा मतदान करणार आहे ना. असा लोकप्रतिनिधी जनतेला निवडायला संधी आहे जो कमी बोलतो आणि ज्यादा काम करतो. लोकांना काय अडचण आहे, फक्त पाण्याचा प्रश्न. आज लोक इथं पाण्याविना उपाशी आहेत. तहानलेलं पाणी पाजलं पाहिजे. जर तुमची मुक्या जनावर असेल, माणसं असतील, आज माता माऊलींच्या डोक्यावरती हंडा घेऊन 2-2 किलोमीटरपर्यंत पाणी आणायला जाते. ती अवस्था दयनीय आहे अतिशय. त्या माता माऊलींना जर पाणी आणायला घरी पोच जर पाणी झालं, नळाला पाणी यायला लागलं, दररोज पाणी मिळायला लागलं. आज तुमच्या बोसे प्रादेशिक योजनेचं सुद्धा आमदार साहेब बोलले, ती सुद्धा योजना अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात होणार आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2025च्या आतमध्ये झालेल्या बघायला मिळाल्या, डोळ्यांना अनुभवायला मिळालं, तर या मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका असा आहे की एखाद्या माणसावरती जर विश्वास ठेवला तर त्यानं जिथं नेल आणि जिथं बोट करल तिथं त्या माणसाच्या पाठीशी अर्ध्या रातचं उभा राहणारी इथली मायबाप जनता आहे. आणि यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही, कारण अजून कालावधी शिल्लक आहे. तपकिरी शेटपळची गँग आहे? हो, तपकिरी शेटपळचं आहे मी सगळेजण. ठीक आहे. राम राम. राम राम. कुठलं गाव? जाल्या सगळी एका गावचं? तिकडे बी. कसं काय आलता इकडं? आज ते पाणी मंजूर झाले म्हणल्यावर बर ऐकून तर जावं म्हणून. काय ऐकलं मग? ऐकलं की काय ऐकलं? मंजूर झाले, थोड्या दिवसात काम चालू होईल हां. एवढं सांगितले. बर. होईल की मग आता होईल का? होईल. आहे का विश्वास? हाय हाय. बर. ठीक आहे. राम राम. राम राम. कुठलं गाव? पाटकळ. पाटकळ आहे का 24 गावात? हा, 24 गावा योजनेत आहे काय? आता कोणी आम्हाला दिसलंच नाही तर कसं.
तुमचं पाटगळ गाव योजनेत आहे का? आता काय आहे का? 32 गाव म्हणते ती. हां पण आमच्या काय गावाचं नाव निवडलं नाही. हाय 24 गावात आहे पण ते आम्हाला रेकॉर्डाला दिसून नाही. हां मग हाय हाय आहे का मग हाय हां. रेकॉर्डात हाय असं मग नाही म्हणतो वाळलं ठुले म्हणतो हां. तालुक्यात शेजारला आम्हाला वाळलं ठुले बर तालुकाच वाळलाय तुमचा ना काय असेल तसा हां नाही हा इकडे आले पाणी बर निम्या मंगुड्यात नाही मग आता राहिलेल्या मंगोड्या दिलं काय म्हणलं आमदार साहेब आज? म्हणले येत आलं म्हणजे बरी झाली चांगलं झाली बरं वाटतंय होय. केव्हापासून आबत आहे पाण्याला? आता काय सांगायचं हे बघा लय वर्ष झालं हां आमची डुई गेली आता आम्ही अवता आणून मोठा आणून मी 85 वयाचा माणूस आहे. हां मला काय म्हणायचं होतं बघा मी 80-85 वर्ष होतो आलं गेलं बघत होतो किती आमदार गेले बरं का. त्या टायमाला काय होतं माझी जवानी होती त्या टायमाला काय भेंड्याची भिताड होती. हां मग आता धनुकोट वाळू घालायचं म्हणून मालकीने धनुकोट मार भीतीला फुटी आणि घाल वाळू दोरी बांधून. हां मग आता भेंड्याची भिताड गेली हां आता सिमेंट आले हां आता भाग मारायचं कोणा ध्यानात येणार हां आणि ती पडत बी नाही हां म्हणून खाली बसायला लागली ती आणि दादाला वर घ्यायला लागली. मग दादा करण्याशी सोडणार का नाही तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगा तुम्हालाच करायला असं वाटते का दादा? आम्हाला कळलं की आम्हाला तुम्हाला अर्थ सांगितलाय की हां आम्हाला कळलंय म्हणूनच तुम्ही सांगा म्हणतोय तुमचे नवाट जाणी आहे आता. मामानं माझी फिरकी घ्यायला चालू केली आहे त्यामुळे मी उठतो मागची लोक बघतो जरा थोडीशी कशी कशी कुठलं गाव तुमचं? भावळे भवाळी भवाळीहून इकडे कशाला आलाय आज? ही 24 गावचं होतं. भावळेहून कशाला आला मी भावळेला पंढरपूरचा आमदार नाही ते. अरे पण ते 24 गावचं मग प्रश्न असलं मग सुटलाय. आमचं बी काम सोडवलंय त्याने काय सोडवलंय? मंदिराचं कसलं मंदिर? दत्त मंदिराचं वर्षापूर्वी मागणी बर केली हां 15 वर्षापासून मागणी केली हां बर दत्त मंदिर सभा मंडपासाठी हां हां पूर्ण झाले आमचे. हां तर आता मागले 15 दिवसाखाली मिळालो आमदार साहेबाकडे हां काय नाही त्यांनी मंजुरी दिली कामकाज चालू होईल 8 दिवसात. बर 15 दिवसात 15 दिवसात हां, 15 दिवसात मंजुरी दिली बर आणि काम चालू होईल आमचं आता. बर मग आम्ही काय येऊन इकडं बर उपलब्ध झाला 10 लाख निधी उपलब्ध झाला. लय गतीनं काम झालं. लय म्हणजे आमची सुद्धा अपेक्षा नव्हती एवढी एवढं फास्ट काम झालं. दिवशी हां शिवरात्री दिवशी महाशिवरात्रीला मी इथं आलो होतो दादाकडं. हां. दादा म्हणले आबा कसा आलाय? मी म्हणलं गाडीवर आलोय. तुमची गाडी द्या म्हणले. आपल्या गाडीत चला आपल्याला कुर्टी आणि रांजणीला जायचं आहे. मग जाता जाता मी सिद्धेवाडी पुढे गेल्यावर दादाला हळूच म्हणलं दादा आपण कारखान्यावर लोकांना बोलवलं होतं त्यावेळेस आपण दत्त मंदिराचा सभा मंडपाचा एक विषय मांडला होता. दादाने लगेच अभिजितला फोन केला अमुक अमुक ठिकाणी आपला निधी शिल्लक आहे तो टाका. शिवरात्री ते आज तारीख किती आहे? 14 आहे. आमचं त्याचं सगळं कामकाज होऊन बक्षीसपत्र करून आज इस्टिमेट बनलेलं सुद्धा आहे. 2 दिवसात आम्हाला वर कार्ड मिळालं. 10 लाख मंजूर करून केला. नावे टाकून तयार आहे आज. काय खर्डी भवाळीच्या आसपासचे लोक आहे. खर्डी भवाळी गावचे. आमच्या मध्ये अंतर फक्त 2 किलोमीटर आहे. बर बर हां. मला माहिती आहे खर्डी भवाळी. त्यामुळं मी यांच्या बरोबर आलतो. आमच्यात पावसाळ्यात सुद्धा वड कधी भरून मिळत नव्हतं बंधारं. हां आता आमदार साहेबांचं पत्र गेलं ऑफिसला त्यांच्या अधिकारी सांगितलं आम्हाला हां. उन्हाळ्यात 5 दिवसात तुमचं बंधार भरून मिळतं. हां मग अशा नाही त्या कार्यक्रमाला यायचं नाही हेच कुणाकडे बर म्हणजे तुम्ही आता भवाळीत काय गट तयार झालाय दादा? चांगल्यापैकी झालाय तर. चांगल्यापैकी झालाय. होय 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 बघायला मिळेल तुम्हाला भविष्यात. आणि दादाने भावळेत काम इतकी दिली की माप नाही इतकी कामं दिली ती आणि झाली ती कामाची. हां रस्त्याची काम झाली ब्लॉक रस्ते झाले तर बर हां अंबाबाई मंदिर आहे त्याचं सभा मंडप. इथं भवाळीत पहिला मला वाटतं काळे परिचारक भालकी गट चांगला होता का नाही? बालके गट भालकी गट चांगला होता कारण काळ्यांच्या निवडणूक बालकेच्या काळाकरता आम्ही हे काढले दत्त मंदिर ट्रस्ट. आम्हाला म्हणजे ट्रस्ट तयार करा तुम्हाला सभा मंडप देतो. ट्रस्ट काढून झालं तरी बी आम्हाला सभा मंडप त्यांनी दिलं नाही. दादाने आम्हाला कशा शब्दात सभा मंडप दिला आबाय सांगण्यावर. हां आबाय सांगण्यावर 4 दिवसात आम्हाला सभा मंडप दिला. त्या भागात काय मतं पडतील इथं? लय पडतील दादाला मत पडतील. थोडंसं ग्रामीण भागात फिरून बघा तुम्ही. कसं आहे आम्ही माहिती आहे सांगत का? काय इकडे घ्या, मी बोलतो साहेब काम कामाचा गुरु असतो. काम केलं की जनतेचे मन आपोआप तिकडं परिवर्तन होत असतंय. त्यामुळं काम करणाऱ्याला त्याचा मोबदला मिळत असतो. खर्डे भवाळी आता तसा बालेकीला पलीकडच्या सगळ्या नदीच्या पलीकड असं म्हणते ती हां. की सिद्धेवाडीच्या पलीकड हां. की अवताडे साहेबांचं पंढरपूर तालुक्यात काही लई नाही असं चर्चा असते म्हणून विचारी खर्डी भवाळीत काय आहे का? आता तुम्हाला 24ला काम कामाचा गुरु मतपेटी फुटली तुमच्या लक्षात येईल. आता मी त्याच्यावर जास्त वाच्यता आत्ता करणं योग्य नाही. बर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल ना.
चांगला मिळेल, 1 नंबरनं मिळेल. गावात गट दिसतोय का काय कुठं? दोन्ही गावांनी? दोन्ही गावाले आहे, बर. खर्डीत आहे, भोवाळीत आहे, सगळे गावोगाव झाला, काय अडचण कारण नाही. पूर्वी असं म्हणायचे की पंढरपूर भागामध्ये अवताड्यांचं काय नाही, अवताड्यांचं काय नाही, म्हणून विचारतो की काय तूर झालंय का? कालच्या ह्यांना आमदारच्या इलेक्शनला किती मतदान पडले भोवळ्यातनं? हां. मग दोघे एक होती म्हणून मग पडले. कसं बी असू द्या, पडलं का नाही? पहिल्यांदा उभं राहिलो किती पडली? 700. हां? आम्ही त्यावेळेला कुठं होतो? कुठं होता? कट्टर भारतनाना माणसं होतो. बरं. कट्टर कोणाची? भारतनानाजी कट्टर माणसं होतो. हां. माझ्या तिकडे तर कोण पळत नाही, कुठे सभा असू दे मी जात होतो. हां. हां. पण आमचं काम केलं नाही भारतनानानं. आता नानानं 8 दिवसात काम केले दादानं. बरं. त्यामुळे दादा मागे राहणार आम्ही. बघितलं दादा मागे नाही समाधान दादा आहे, समाधान दादा आहे. त्या दादाने काम केलं असतं, गेलेलं असतं. 14 वर्ष गेली तिथून ही करा ट्रस्ट करा ही करा म्हणून. टाकून देतो मला त्यानं पडशी टाकून दिलं नाही आम्हाला कोणी? भगीरथ दादानं. आणि त्याच्या मागे जायची काय गरज आहे? बर. समाधान दादा 4-5 दिवसात काम आमच्या केलं. पाण्याच्या प्रश्नात मधनच भोवाळीकरांनी काय दंगा चालू केला? आलेलं सांगतो. झालं सांगतोय आम्ही. बरं. मागल्या वेळेला पाणी सोडलं होतं, आता बी सोडा सांगले. आता उद्या कॅनला पाणी येते परवा. बर. खालनं पाळीवर गेली का बांद्रा भरून घ्या सांगितलं. हळूहळू कुठेतरी पंढरपूर तालुक्यात देखील आमदार समाधानदादा अवताडेची क्रेज वाढतानाचं चित्र बघायला मिळतंय. थोडी इकडे बी बरीच काही लोक बसले ती. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? बोसे, भोस, हे आपलं नंदेश्वर भोस. बोसे. बर. काय कार्यक्रमाला आलता काय? हा कार्यक्रमाला बर. काय वाटतंय, पाणी मिळेल का काय? मिळेल की, कशाहून? नक्की मिळेल पाणी, हा? नक्की मिळेल पाणी, कशाहून नक्की मिळेल? मिळत आहे. कशामुळं? समाधान दादामुळे मिळेल, बर. खात्री आहे का? खात्री आहे. का बरं खात्री? का बरं खात्री? आमदारच तसा आहे. हां. हां. 24 गावचं ते उपसा सिंचन तुमचं बोशे प्राधिकरण म्हणते ते चालू आहे का? कसं चालू आहे? का? बंद आहे. का बरं बंद आहे? काय बंद आहे आम्हाला काय माहिती, त्यांनाच माहिती चालू करणाराला. कोण चालू केली? कुणी चालू केलं? मागच्या आमदारांनी चालू केली, त्यांनाच माहित आता का बंद आहे. पण तटलंय कशात त्याचं गाणं? कशात तटल्या तर त्यांना माहिती, आम्हाला आम्ही कशाला बघायला जातो? का बरोबर तुम्हाला लागत नाही पाणी? पाणी लागते की, मग जरा ते पाणी लागते म्हणून कशात तटले बघायचं. कुठं जाऊन बघायचं आम्ही? बर. फारच अवघड आहे तुमचं. मग ठीक आहे. इकडे अजून बाकी लोक बसले ती. राम राम हो. राम राम. कुठलं गाव? चिक्कलगी आहे का 24 गावात? आहे की 24 गावात आहे ती. बर. लाभार्थी आहे म्हणा. लाभार्थी आहे. पण होईल का लाभ? खरं खरं काय लईदा झाले असंच? आता झालं की आता 40-50 वर्षे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हीच आहे. 40 धोंडा, तेल धोंडा आणि दोड्डा नाला, ह्या हिच्यावरच राजकारण चालू आहे. आयला हे तुमचं वाक्य तर लय भारी जुळले. मी काल एक जण तोंड ऐकले हे असतं. फेमस वाक्य होतं हा, का? ते फेमस ते ढोबळे सरने 15 वर्ष तीच होतं. ढोबळे सरच्या का 15 वर्ष तीच होतं. दोड्डा नाला, तेल धोंडा, 40 धोंडा, हिच्याशिवाय दुसरं काही राजकारणच नाही. आता दादानं काय आणलंय म्हणून बघू, दादाच्या आशीर्वाद तर झालं तर बरं होईल लोकेशनला. पहिल्यांदा कुठंतरी या योजनेच्या संदर्भातली फाईल वर जाऊन टेंडर झालंय. कारण याच्या अगोदर दादानी मगाशी सांगितलं भाषणामध्ये की फाईल टाकल्या होत्या, परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, अटी शर्ती होत्या. पहिल्यांदा अटी शर्तीशिवाय फाईल होऊन पहिल्यांदा त्याचं इस्टिमेट होणं, सर्वे होणं, योजना पहिल्या टप्प्यात कुठं होणं, दुसऱ्या टप्प्यात कुठं होईल, तिसऱ्या टप्प्यात कुठं होईल, हे पहिल्यांदा कुठंतरी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात असं आम्हाला बी वाटतंय. विश्वास वाटतोय. विश्वास 100% वाटतंय मार्गी लागल असं दादामुळं असं वाटतंय. कारण आम्ही सकाळी आजपर्यंत जी झालंय ही सध्या राजकारण पुरतं झालंय. दादामुळं जरा आश्वासन थोडं आधार लागलाय. का म्हणजे भूमिपुत्र असल्यामुळं मंगळवेढा तालुक्यात ती भूमिपुत्रालाच काळजी असते हो, इतर आमदारला काळजी नसते ना. बाहेरच्या आमदाराला कसं काळजी असेल? जी भूमिपुत्र आपल्या मातीतला आहे मंगळवेढा तालुक्यात, त्या माणसालाच ती काळजी वाटणार, बाबा आमची जनतेसाठी काय तर थोडंफार करेल अशी आम्हाला हाय थोडी वाटते. त्याच्यावर प्रतिक्रिया काय देणार? काय तर असते की नेमकी काय द्यायची? आम्हाला फक्त पाणी आलं पाहिजे आणि तिथला विकास झाला पाहिजे, एवढंच म्हणणार. चारा नाही जनावरला. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत, आणि यापूर्वी अनेक वावड्या उठल्या काय, त्यामुळं विश्वास टाकणे अवघड आहे. बरोबर. त्यामुळं नेमकं याविषयी बोलू शकत नाही, पण आता प्रयत्न केलेला आहे आणि कमी वेळामध्ये दादांनी जो प्रयत्न केला, मनापासून काम केलं, तो खरंच कौतुकास्पद आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? गुरु बिराजदार, चिक्कलगी. चिक्कलगी. सगळी एका गावचे आहे? हां. बरं. चिक्कलगीकरांचं काय प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमावर? नाही, हे दादाने एकदम चांगलं केलं. कमी वेळेत पाण्याची व्यवस्था केल्यामुळं आम्ही दादावर खुश आहे. भरोसा तर आहे का? आहे, 100% भरोसा. काय लैदा झाले म्हणते ते असं? नाही, ते भामटी लोकच होती ना त्यावेळेला, त्यामुळे ते संपला विषय. आता नाही.
हं. 100% पाणी येणार. हं. काय ही खात्री आहे? कशामुळे खात्री खात्री आहे. म्हणजे आम्ही पहिल्यापासून दादा बरोबरच आहे ना. हं. दादा काय चीज आहे आम्हाला माहित आहे. हं. काय चीज आहे? बोलेल ते शब्द पाळणारच. बर पाणी खात्री आणणार आहे. खात्री 100% आहे. बर आजच्या कार्यक्रमाला लोक काय म्हणत होती मागे बसून ऐकलं काय? ऐकलंय ही. काय म्हणत होती? हे असं इलेक्शन जवळ आल्यावर करते ते हम झालं तम झालं म्हणत होते. हं. पण दादा तसं करणार नाही. हं. पाणीही येणारच हं. 100%. नानाने वेगळ्या अगोदर प्रयत्न केले होते म्हणते पुन्हा मध्यंतरी नानान पण केलते की. हं. पण ते काय खोटे वावड होते काय हे काढलं होतं टोकन आणलो म्हणून त्यानं पण एक 5 वर्ष आता घालवली. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की फरक सांगितला त्यातला की त्यावेळेच्या मंजुऱ्या होत्या त्या अटी शर्ती सहित होत्या. आताची मंजुरी आहे ती कुठल्याही अटी शर्ती शिवाय आहे. त्यामुळं उद्या टेंडरिंगसाठीचं बी काम झालंय. 4 वाजेपर्यंत होईल असं म्हणलीत की दादा. हं. 4 यातलं काय वाजेपर्यंत कळतं टेंडर फायनल होईल असं म्हणलीत. बर होईल ते पण. होईल 100% होणार. ठीक. दादा बोलतच नाही तसं. झाले कामाशिवाय बोलत नाही. हां बोलत नाही. तर या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांच्या आहेत त्या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. खरं तर मंगळवेढा तालुक्यातला हा 24 गावचा पाणी प्रश्न कमालीचा महत्त्वाचा आहे, कळीचा आहे. इथल्या 24 गावच्या लोकांनी आम्हाला इथं नकोच, आम्हाला कर्नाटकात पाठवा, आम्ही तिथं जाऊन बरं आहे आम्हाला, अशा संदर्भातल्या देखील गोष्टी केल्या होत्या. खरं तर या संपूर्ण पाण्याच्या मंजुरीच्या पाठीमागं अनेक पद्धतीच्या चर्चा, अनेक पद्धतीच्या साशंका आहेत त्या. खरं तर या अगोदर देखील या लोकांची अशी अनेक वेळा फसवणूक झाल्याचं लोक बोलत आहेत. त्यामुळं पाण्या आलं याच्यावर विश्वास तोपर्यंत त्यांना होणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात तिथं काहीतरी काम त्या ठिकाणी सुरू होत नाही. ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. त्या भावनेचा आदर करावी अशा पद्धतीची भावना आहे. मग अशी देखील आमदार साहेबांनी बोलताना सांगितलं की आज मी काम आलो आहे म्हणलं तर देखील लोकांना विश्वास ठेवणं अवघड आहे. एवढ्या वेळा पाठीमागच्या वेळा त्या ठिकाणी फसवणूक झाली. त्यामुळं आता टेंडरिंग प्रोसेस झाले हे म्हणताना सुद्धा ज्यावेळेला उद्या आचारसंहिता उठल्यानंतर म्हणजे ही आचारसंहिता लोकसभेची आहे, यानंतर विधानसभेच्या पूर्वी त्यांना 4 ते 5 महिन्याचा काळ हा कामासाठी सापडणार आहे. त्या 4-5 महिन्यामध्ये कामाला जोपर्यंत प्रत्यक्षात सुरुवात होत नाही आणि मग त्यांनी जे मगाशी सांगितलं पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा यामधून योजना जाताना दिसत नाही तोपर्यंत मंगळवेढची ही जनता त्यावर विश्वास ठेवताना विचार करणार आहे. कारण एकदा पाठीमागं आपल्याकडे मन आहे की एकदा दूध पोळलं की माणूस ताक देखील त्या ठिकाणी फुकून पेतो. त्यामुळे ती परिस्थिती यांची आहे. परंतु विश्वास देखील आहे की 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आमदारांनी निधी मोठ्या प्रमाणामध्ये आणला आहे त्या प्रमाणामध्ये आमदार हा प्रश्न सोडवतील. मी दादा म्हणले तसं आमदार साहेब कमी बोलतात परंतु काम जास्त करतात आणि काम होत असल्याशिवाय ते शब्द देणार नाहीत असाही विश्वास त्या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवला आहे. परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत या योजनेच्या कामाला टेंडर पास होऊन सुरुवात होत नाही. खरं तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल मी आज ज्यावेळेला भाषण ऐकत होतं आमदारांचं त्यावेळेला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया आहेत. ह्या बरीच किचकट प्रक्रिया आहे. समजून घ्यायची म्हटलं तर देखील ती फाईल नीट समजून घ्यावी लागते. अटी शर्ती सहित मंजुरी म्हणजे काय असते, विना अटीची मंजुरी म्हणजे काय असते, खरं तर तत्वता मंजुरी म्हणजे काय, अंतिम मंजुरी म्हणजे काय, किंवा एकूण टेंडरिंग प्रोसेसपर्यंत येस्तून आणि आता टेंडर झाले तर पुन्हा एक छोटीशी मंजुरी घेऊन त्याला अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणं भयान किचकट काम आहे सगळं हे. आणि हे शेवटच्या माणसाला कळणार देखील नाही. त्यामुळं मंजूर झालं का, निधी आला का, ह्या सगळ्यापेक्षा ज्यावेळेला प्रत्यक्ष पहिल्यांदा कुदळ मारली जाईल आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. खरं तर एक चांगली सकारात्मक बाब म्हणजे अजून एकदा त्या योजनेमध्ये बऱ्याच वेळा आता मला वाटतं भोशी प्राधिकरणाबाबतीत ती चर्चा पण ऐकली की योजना मंजूर झाली, योजना झाली तरी ती चालाच्या बाबतीमध्ये विजेच्या संदर्भातल्या अडचणी येत्या. आमदारांकडून हे सांगण्यात आलं की ही योजना ही एकमेव अशी योजना असतात सुरुवातीची जी सोलरवर चालणार आहे. त्यामुळे विजे बिलं भरलं नाही म्हणून योजना बंद पडली हा जो काही एक घोटाळा आहे तो घोटाळा देखील या माध्यमातून होणार नाही असंही त्या ठिकाणी शब्द दिला आहे. खरं काय खोटं काय, उद्या काय होणार आहे, कसं होणार आहे, प्रत्यक्षात काम कधी चालू होईल, योजना मंजूर झाल्याचा आनंद उत्सव आहेच परंतु जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत या प्रत्येकाच्या डोळ्यातला आनंद त्या ठिकाणी दिसणार नाही. ज्यावेळेला पाणी येईल त्यावेळेला आपण जाऊन या प्रत्येक लोकांशी त्या ठिकाणी निश्चितपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तरी आज मंगळवेढच्या ऑफिसमध्ये आमदारांच्या या संपूर्ण सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदारांनी सत्काराला उत्तर देत असताना पाठीमागं हा प्रश्न कधी निर्माण झाला, त्यानंतर पाठीमागच्या आमदारांनी त्याच्यावर कसं बोलले, त्यानंतर पुढं काय झालं, पहिल्या जी तत्वता मान्यता मिळाली ती कशी होती, त्यानंतर यांनी कशी फाईल तयार केली, त्यामध्ये काय अडचणी होत्या, नव्या काय अडचणी होत्या, कशा सोडवणुकी झाल्या, विना अटीची मान्यता कशी घेतली, टेंडर पास कसं करून घेतलं, या सगळ्या गोष्टींचा खुलासा करत लोकांच्या पुढं केला आहे. लोकांनी ह्याच्यावर कशा पद्धतीचा विश्वास ठेवायचा आणि पाणी कशा पद्धतीनं येणार आहे याच्यावरून आजच्या कार्यक्रमाचं चीज झालं का नाही हे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा.